साडी सिरीजमध्ये ही आपली 6वी साडी। काल आपण कटिंग पाहिली, आज आपण स्टिचिंग पाहूया। साडीच्या सरळ बागवरती अस्तर ठेवून गळ्याचा माप देऊन शिलाई मारून घेऊया आणि गळा कट करून घेऊया। गळा कट करून झाल्यानंतर छोटे छोटे कट्स लावून घेऊया। गळा कट करून झाल्यानंतर गळ्याच्या अवतीभोवती छोटे कट्स मारून घेऊया, ते गळा पलटी होणार नाही नीट। गळा पलटी करून झाल्यानंतर एक किनारची टीप नाही तर दाबटीप मारून घेऊया। त्यानंतर अस्तर जोडून घेऊया। अस्तर जोडण्यासाठी पूर्ण खालपर्यंत जोडायची गरज नाही आहे, कारण काल आपण दोन बॉर्डर जॉईंट करून लावणार आहोत। त्यामुळे खालचा थोडासा भाग तुम्ही तसंच सोडून नंतर वरती अस्तर जॉईंट करून घ्या। आणि जो जास्तीचा कपडा आहे जो आपण सोडलेला आहे ते कट करून घ्यायचे आणि जो खालचा भाग आहे तो आपण नंतर डबल बॉर्डर लावल्यानंतर कट करून घेऊया शिलाई मारून। बॅकसाठी पण तसंच करायचं आहे। बॅकसाठी हुकसाठी आपण खाली 4 इंचांवरती मार्क केला होता, 4.5 इंचांवरती मार्क केला होता। तिथून पण 5 इंचांची अवतीभोवती टीप मारून कट करून झाल्यानंतर कट्स लावून घ्यायचेत। कात्रीने कट करताना शिलाई कात्रीच्या मध्ये यावं नाही याची नीट काळजी घ्या। कट्स नाही लावलं तर ते नीट पलटी होणार नाही, त्यामुळे कट्स लावणं जरुरी आहे। कट्स लावून झाल्यावर परत सरळ करून परत एक किनारची टीप मारून घ्यायची आहे। नीट मी त्यांचे कॉर्नर्स आहे ते नीट हाताने बोटाने नीट बाहेर काढते आहे। किनारची टीप मारून घ्यायची साईडने पूर्ण। दोन्ही साईडला तसंच करायचं आहे। जेव्हा आपण अस्तर मेन साडीचा जो आहे कापड त्याला आपण जॉईंट करणार, तेव्हा ती खालची साईड जी आहे ती आपल्याला सोडून वरतीच शिलाई मारायची आहे। ती खालची जी आहे पन्नाची साईड जेव्हा आपण डबल बॉर्डर जॉईंट करणार त्यानंतर शिलाई मारून जो एक्स्ट्राचा कापड आहे ते कट करून घेऊया। ते आपण पुढे बघूयाच कसं केलंय मी। बॅक पार्टचा पण आपण असंच करूया, अस्तर जॉईंट करून घेऊया साडीच्या कापडाला। खालचं साईड बघा मी सोडून दिले, शिलाई मारली नाहीये दोन्ही साईडला। जो एक्स्ट्राचा कापड आहे तो पण कट करून घ्यायचा आहे। आधी सरळ करून टीप मारायची, शोल्डर जॉईंट करायचं सरळ करून दोन्ही साईड, नंतर परत उलट करून शिलाई मारून घ्यायची, त्याने फिनिशिंग चांगली येते। तुम्ही बघू शकता शोल्डरच्या इथे फिनिशिंग कशी आली आहे। डबल शिलाई करून ते शोल्डर जॉईंट करून घेतलेलं आहे। आता आपण स्लीव्ज लावून घेऊया। स्लीव्ज लावण्यासाठी सेंटरवरती सेंटर ठेवायचं आहे आणि एक साईड शिलाई करून घ्यायची आहे। एक साईडची शिलाई पूर्ण झाल्यावरती दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे। त्याने काय होतं की जर आपला एक्स्ट्रा जर वाढलेला सुद्धा असेल कापड स्लीव्जमध्ये तर तो नंतर कट करता येतो, बाही सरकली जात नाही। त्यामुळे सेंटरवरती सेंटर ठेवून शिलाई करणं कधीही चांगलं। दोन्ही साईडला मी तसंच केलेलं आहे। इथे फक्त मी एकच स्लीव्ज हात दाखवते आहे, बाही कशी लावायची। दोन्ही साईडला सेम तसंच करायचं आहे। जो एक्स्ट्राचा आहे तो मी कट करते आणि आता डबल शिलाई करून ते फिक्स करून घेते लॉक करून, जेणेकरून की शिलाई पुढे निघणार नाही। खाली जो पन्नाचा साईड आहे तिथे 2 फोल्ड करून शिलाई मारून लॉक करून घ्यायचे, कारण साडीचा जो धागा आहे तो भरपूर निघतो बाहेर, म्हणून तिथे 2 फोल्ड करून शिलाई मारली तर ते निघणार नाही। साईडची फिटिंग करून घेऊया आता दोन्ही साईडची, जितकंही आपलं फिटिंगचं माप असेल ते फिटिंग करून घेऊया। पण जितकी आपली सीटची जी उंची होती, जे वरून आपण 22 इंचांवरती घेतलेली आहे तिथपर्यंतच फिटिंग करायचं आहे। त्याच्या खाली साईड कट शिलाई मारून घ्यायची साईड कटसाठी। इथे मी थांबली आहे शिलाई। दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे। जे आपलं माप आहे जेवढं मार्क करून नंतर सीटच्या उंचीपर्यंत थांबायचं आहे आणि खाली जो आपला जो अस्तरचा भाग आहे पन्नाचा तो पण 2 फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची खाली।
खालून दोन्ही साईडला पण तसं करून झालं आहे. आता जो मी बॉर्डरचा बोलते आहे बॉर्डर लावायचा, तो खाली शिलाई मारून घेतली, तिथून आपण बॉर्डर लावून घेऊया. आधी एक बॉर्डर लावून घेऊया, त्यानंतर तो बॉर्डर अर्धा इंचाचा गॅप ठेवून कट करून घेऊया आणि जिथे अर्धा इंच सोडलं आहे तिथूनच ती दुसरी बॉर्डर लावायला चालू करूया. इथे मी एक्स्ट्राचा कट करून टाकते आहे बॉर्डर संपल्यानंतर खाली अर्धा इंच सोडून मी कट करते बघा. परत एक बॉर्डर जॉईंट करायचं आहे. दोन्ही बॉर्डर लावून झाल्यानंतर परत अशी एक किनारची टिप मारायची आहे. दोन्ही साईडला जॉईंट केलं आहे तिथे दोन्ही साईडला सेम तसंच करायचं आहे. आणि जो आता राहिलेला खालचा आपण शिलाई मारली नव्हती खाली पन्नाच्या इथे, तिथे पण शिलाई मारून जो एक्स्ट्राचा आहे तो कट करून घ्यायचा आहे. मी एकच साईड दाखवले पण दोन्ही साईडला सेम तसंच करायचं आहे. इथे बघा खालचा जो राहिला होता तो आपण शिलाई मारून झाला आपला. आता 2 फोल्ड करून खालून सुरुवात करूया शिलाई मारायची साईड कटसाठी. शिलाई तिथपर्यंत मारायची जिथपर्यंत आपला जो सीटची उंची आहे जो आपण घेतला होता 22 इंचांवरती तिथपर्यंत यायला हवं. तिथे दाब उचलायचं आहे, परत दुसरीकडे यायचं आहे, परत खाली शिलाई घेऊन यायची आहे खालपर्यंत यायचं आहे. परत एकदा दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. दोन्ही साईडला जिथे आपण 2 फोल्ड केले दोन्ही साईडला किनारची टिप मारायची आहे. दुसऱ्या साईडला पण सेम तसंच करायचं आहे. तुम्हाला हा साडीचा जो साडी रियूज प्रोजेक्ट आहे साडी सिरीज तो कसा वाटतोय तो कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्याकडे काही आयडिया असेल साडींचे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मी तसंच करायचा प्रयत्न करते. आवडलं असेल तर शेअर करा. इथे टॉप पूर्ण झालेली आहे. मागे जिथे आपण हुकसाठी नाही तर बटनसाठी सोडलो होतो तिथे हुक नाही तर बटन लावायचं आहे.